दलित मित्र दादा पाटील यांच्या 34व्या पुण्यतिथीच्या निमित्तानं उपस्थित असणारे आजचे प्रमुख वक्ते, मी म्हटलं अजून एखादा तास जातोय का काय नाही। आमचे सहकारी माजी प्राचार्य सुंदरदास चव्हाण, संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी नवनाथजी बोडके, माझे सहकारी बाप्पाजी दांडे, माजी प्राचार्य बागल साहेब, नेटके साहेब, अडसूळ साहेब, पाटील परिवारातील या ठिकाणी उपस्थित असणारे किरण पाटील, सचिन पाटील, निर्मलाताई पाटील, राम पाटील, शहाजी पाटील, सतीश पाटील, योगीदादाई पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य नगरकर सर, चौरे सर, तात्यासाहेब ढेरे, पुढे बसलेले सर्व मान्यवर, विद्यार्थी विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनी, खरं अध्यक्षाचं काम फार अवघड असतं। सगळ्याचं ऐकून घ्यायचं असतं, शेवटी उभं राहायचं असतं, सगळी कंटाळलेली असते। पण आज पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजकांनी राम पाटील फार चांगली सोय केलेली आहे। इथं आलेल्या सर्व उपस्थितांना जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, फक्त ठिकाण आहे आपापल्या घरी। इथं बरेचसे रती महारथी बसलेले आहेत। मगाशी किरण पाटलांनी उल्लेख केला की नेटके साहेब डॉक्टर झाले असते, बागल साहेब आणखी मोठ्या कुठल्या तरी हुद्द्यावरती गेले असते, तसे अडसूळ सर देखील दुसऱ्या कुठल्या तरी मोठ्या पदावरती गेले असते। पण या व्यक्तींनी पूर्णपणे दादा पाटलांच्या विचाराला झोकून दिलेलं होतं। आता हल्ली काय झालंय, आपण देवदेवळात बघतो, एखाद्या मूर्तीमध्ये बघतो, फार तर फार समाजामध्ये तेढ असेल तर अल्लामध्ये बघतो, कोणी येशूमध्ये बघतो, परंतु त्याची काही ना काही मूर्ती आपल्या पुढे। पण या महाराष्ट्राच्या भूमीवरती गाडगे बाबा होऊन गेले आणि गाडगे बाबांनी फार सुंदर सांगितलं, त्यांनी समाजाला विचारलं, बापू देव पाहायला काय गेलो? आपण तो पाहिलेलाच नसतो। म्हणून गाडगे बाबांनी खूप सुंदर सांगितलंय, त्यांची एक मुलाखत घेतली अवधूत गुप्तेंनी दाभोळकरांची, आणि त्या दाभोळकरांच्या मुलाखतीमध्ये अवधूत गुप्तेंनी विचारलं की बाबा काय सांगायचे? बाबा वयाची 30 वर्ष पंढरीला गेले, आषाढी कार्तिकी एकादशीला गेले, पण ते कधी देवळामध्ये गेले नाहीत, पंढरीला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेतलं नाही। ते वाळवंटामध्ये लोकांनी दिवसभर घाण केलेली साफ करायचे आणि संध्याकाळी कीर्तनाला उभा राहायचे आणि लोकांना प्रश्न विचारायचे, लोकांनो
देव पाहिला का देव? तेव्हा आपण तो पाहिलेला नसतो, आपला देव देवळामध्ये राहतो. आणि बाबा मिस्किलपणाने विचारायचे, बाबा तुमचा देव कुठे राहतो? लोक म्हणायचे पंढरपुरात येऊन हा बाबा काय विचारतो? लोक म्हणायचे आमचा देव देवळामध्ये राहतो. मग तुमचा देव स्वतःची आंघोळ स्वतः करतो का? स्वतःचे कपडे स्वतः नेसतो का? तेव्हा लोक म्हणायचे देवाला कुठे स्वतःचे कपडे स्वतः नेसता येतात का? मग हे कोण करतं? हे पुजारी करतो. त्याला आंघोळ घालतो, त्याला कपडे घालतो, त्याला नैवेद्य देतो आणि तो नैवेद्य राखण्यासाठी काठी घेऊन त्या ठिकाणी बसतो. तेव्हा बाबा फार मिस्किलपणे विचारायचे की बाबा हो, तुमचा देव स्वतःच्या भाग्याची आंघोळ स्वतः करू शकत नाही, स्वतःचे वस्त्र देऊ शकत नाही, तो तुमच्या भाग्याची काय विचार करणार? स्वतःच्या अन्नाचं स्वतः रक्षण करू शकत नाही, तो तुमचं काय रक्षण करू शकणार? आणि हे सगळं झाल्यानंतर बाबा एक प्रश्न विचारायचे लोकांना की तुम्ही जिता जागता देव पाहिलाय? लोक अचंबित व्हायचे, जिता जागता देव आपण कधी पाहण्याचा प्रश्नच येत नाही, आपला तो विचारही येत नाही. तेव्हा बाबांच्या शेजारी एक जाडापाडा धिप्पाड दाढी वाढलेला अनवाणी पायाचा ग्रस्त उभा असायचा आणि बाबा म्हणायचे, ये भाऊराव पाटील पहा, दीन दुबळ्यांचे दलितांचे पोरं हाताला धरून आणतो आणि शिक्षणाचं काम करतो. बाबा लो याले देव म्हणा. तसं कर्मवीरांना आम्ही बघितले नाही, कारण त्यांचा मृत्यू 59 साली झाला आणि आमचा जन्म 60 साली झाला. बघणार तरी कसं? पण आम्ही दादा पाटलांमध्ये कर्मवीर बघितले. त्या माणसाचा त्याग आम्ही इथं बघितला. ते भाग्य आमच्यासारख्या त्यावेळच्या विद्यार्थ्यांना मिळालं. खरं तर इथं चव्हाण साहेबांनी त्यांचा इतिहास सांगितला. या इतिहासावरती खरं तर चिंतन करण्याची आवश्यकता आहे. ज्या काळामध्ये शिक्षणाची दारं बहुजन समाजासाठी खुली नव्हती, त्या काळामध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने दादा पाटलांनी या ठिकाणी शिक्षणाची गंगा ही उत्तर विभागामध्ये अव्याहतपणे सुरू केली. नवे नवे या परिसरातली पहिली शाखा काढण्याचं काम धाडस एका पागोट्यावाल्या पाटलांनी केलं. प्रेरित झाल्यानंतर माणूस काय करू शकतो याचं उदाहरण, जिथं जागतं उदाहरण आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये ही जी त्यांच्या सहवासातली माणसं बसलेली, ज्याचा उल्लेख किरण पाटलांनी केला की ते डॉक्टर झाले असते. बरोबर आहे, ते डॉक्टर झाले असते, उत्पन्न चांगलं त्यांना मिळालं असतं, त्यांची आणखीन कौटुंबिक प्रगती झाली असती, पण त्यांचा इतिहासामध्ये कुणी उल्लेख केला नसता. आज या ठिकाणी दादा पाटलाच्या विचाराला त्यांनी पायी धरलं आणि या परिसरामध्ये शिक्षणाचं काम केलं. किती पगार मिळतो हे पाहिलं नाही, आपलं आयुष्य या ठिकाणी झोकून दिलं. आजही लंगडतात. तिघही येताना तिघाचे पाय जिना चढायला नको म्हणतात, पण तरी सुद्धा प्रेम किती असावं. आपल्यावरती ज्यांनी श्रद्धा दाखवली, आपल्यावरती जे आपल्याला ज्यांनी घडवलं, त्याच्याबद्दल या व्यक्तींची आजही तळमळ आम्ही पाहतो. खर तर हे कृतज्ञता व्यक्त करण्याचं काम ही मंडळी करते. त्याच्यातून आपल्याला काही शिकता आलं तर शिकलं पाहिजे, अन्यथा इतिहास फक्त
पुस्तकामध्ये ठेवला तर माणसाच्या आयुष्याचं सोनं कधीच होत नाही. आणि म्हणून मंगेश पाडगावकरांची जीवनाबद्दल कविता आहे की जीवन म्हणजे काय. ते म्हणतात जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं. जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं. रिकामं तर रिकामं लिहिलं तर छान असतं. शेवटचं पान मृत्यू, पहिलं पान जन्म असतं. मधली पानं आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्म असतं. या कर्माचं पुस्तक तयार होतं आणि ते पुस्तक समाज वाचत असतो. या व्यतिरिक्त जन्मतानीही माणसाबरोबर काही येत नाही आणि जातानीही माणसाबरोबर काही जात नाही. हे ज्याला समजतं त्याच्या पुस्तकाची पानं जास्त होतात. त्या पानावरती त्याचा इतिहास दिसतो, त्याचं उंची दिसते आणि ती उंची या ठिकाणी बागल साहेब असतील, नेटके साहेब असेल, अडसूळ साहेब असतील, हे अण्णांचे खरे पाईक, आपले दादांचे खरे पाईक या ठिकाणी आज उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचा बहुमान आहे. खर तर या व्यक्तींच्या चरणाची धूळ माथ्याला लावली तरी ती कमी पडेल असं कर्तृत्व त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून दादा पाटलांचं स्मरण करत असताना, दादा पाटलांच्या आठवणी सांगत असताना, कोटाच्या खिशामध्ये भाकरीची वळचण घेऊन, गाठोडे घेऊन समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला जर आपण विसरलो तर तो कृतज्ञपणा ठरेल आणि ते काम हे आपल्याच्यानी घडू नये. इथून पुढच्या पिढीला सुद्धा त्यांचा इतिहास माहिती असावा. 450 वर्षानंतर सुद्धा आज आपण छत्रपतींच्या नावाचा जयघोष करतो. आज या ठिकाणी त्यांच्या कार्याची महती सांगतो. तशाच पद्धतीचं काम समाजामधल्या काही मोठ्यांनी केलं. त्याच्यामध्ये दादा पाटलांची गणना केली तर वावगी ठरणार नाही. बोलण्यासारखं खूप आहे, परंतु औचित्य साधून वेळेचं भान ठेवून अध्यक्षांना सगळ्याच बाबी कव्हर करावं लागतात. खरं तर मला ॲडव्होकेट सचिन पाटलांचं खूप काय ऐकायचं होतं पण ते काय बोललेच नाही. त्यांनी 2 शब्दामध्ये बहुतेक आमच्या निर्मलाताईंनी सांगितलेलं असावं की जास्त काय बोलू नको. पण राम पाटील आहेत, शहाजी पाटील आहेत, सतीश आहेत. खरं तर हे कुटुंब आजही दादांच्या विचारावरती या परिसरामध्ये काम करतं. समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये या कुटुंबाचा अत्यंत असा मोलाचा सहभाग असतो. आणि म्हणून खरं तर हा पुण्यस्मरणाचा दिवस, परंतु त्या व्यक्तीच्या पुण्यस्मरणामध्ये आपण जर भावी पिढी बघितली नाही तर ती चुकीचं ठरेल. आणि म्हणून निश्चितपणानं आज या पुण्यतिथीच्या निमित्तानं दादा पाटलांना मानाचा मुजरा करत असताना, त्यांची आठवण ठेवत असताना इथून पुढच्या पिढीनेही त्यांची आठवण ठेवावी अशीच अपेक्षा आमच्यासारखा छोटासा कार्यकर्ता या ठिकाणी करेल. आज दादा पाटील महाविद्यालयाची उंची किती वरती गेलेली याच्यात थोडंसं आमच्या बोडके साहेबांनी सांगितलं की या विभागामध्ये 5 महाविद्यालय आणि 5 मधलं सर्वोत्कृष्ट महाविद्यालय आहे. तर त्यांच्या विधानाला मी दुरुस्ती करतो, त्यांच्या विधानाला मी दुरुस्ती करतो की बोडके साहेब, सावित्रीबाई पुणे विद्यापीठामधलं अत्यंत नावाजलेलं 1 नंबरचं महाविद्यालय कोणतं असेल तर ते दादा पाटील महाविद्यालय. ज्या महाविद्यालयाला पायाच्या दगडामध्ये या सगळ्या लोकांनी वाहून घेतलेलं आहे त्याचा आज कळस निश्चितपणाने राज्यामध्ये चमकतोय. निश्चितपणाने दादा पाटलांचं नाव अनेक ठिकाणी निघतं. पण या सगळ्या गोष्टी माग या पायामध्ये खचलेली दगड, पायामध्ये गाडून घेतलेली दगड ही अत्यंत महत्वाची. त्याशिवाय तुमच्या कळसाला महत्व नाही, त्याशिवाय तुमच्या वरच्या देखाव्याला महत्व नाही किंवा आजच्या प्रगतीला महत्व नाही. आणि म्हणून
त्या सगळ्या गोष्टीची आठवण आपण या निमित्तानं ठेवली पाहिजे। आणि एक अत्यंत प्रगतीच्या दिशेनं चाललेलं महाविद्यालय, महात्मा गांधी विद्यालय असेल, सोनाबाई सोनमाळी कन्या विद्या मंदिर असेल, या तिन्ही संकुलाचा एक नावलौकिक या परिसरामध्ये दरारा आहे। महाविद्यालयामध्ये तर आहेच आहे, पण महात्मा गांधी विद्यालय हे या परिसरातल्या शिक्षणाचं अत्यंत महत्वाचं द्वार आहे। जर पहिली मुलगी यायची असेल तर ती कन्या शाळेचीच असते असं ठामपणे सांगणारी लोक, समाज या परिसरामध्ये हे असं सहजासहजी घडत नाही। त्याच्यासाठी त्याग लागतो। त्या त्यागातून अनेक जणांनी त्याग केलेले आहेत, म्हणून ही सगळी इमारत उभा राहिलेली आहे। म्हणून त्याची आठवण या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण करतो। दादा पाटलांना या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या मित्र परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीनं मानाचा मुजरा करतो। त्यांचा हा जो आलेख आहे तो असाच पुढच्या पिढीला सुद्धा, त्याच्याही पुढच्या पिढीला सांगत राहावा अशीच अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीपुढे नतमस्तक होऊन आपल्या सर्वांची रजा घेतो। धन्यवाद। जय हिंद, जय कर्मवीर।